सोलाबर्डी की जूनी बस्ती में बुधवार को अतिक्रमण हटाने की कार्रवाई को लेकर दिन भर तनावपूर्ण माहौल रहा। हाईकोर्ट के आदेश के तहत 3 घरों को तोड़ने के लिए तहसीलदार बाला साहब टेले पुलिस बल के साथ मौके पर पहुंचे थे, लेकिन अंततः पीड़ितों द्वारा कोर्ट से स्टे लाने पर कार्रवाई टाल दी गई। घरकुल दिलं इंदिरा गांधी पासून, मग हे घरकुल त्याची हिंमत आहे का पाडायची? गव्हर्नमेंटचं घर कोणी नाही पाडू शकत, मग हे कसे म्हणते आम्ही घर पाडू? प्राप्त जानकारी के अनुसार सूराबर्डी खेत मालक नितिन शेंद्रे ने क्षेत्र में किए गए अवैध निर्माण और अतिक्रमण के खिलाफ कोर्ट में याचिका दाखिल की थी। इसी के चलते गांव के 3 घरों और एक मंदिर के एक हिस्से को तोड़ने की प्रक्रिया शुरू की गई थी। जिन घरों को तोड़ने का आदेश दिया गया वे परिवार 1984 से वहां रह रहे होने की जानकारी मिली। दयाराम नथुजी बोटरे, नीलकंठ माकोरे और किसान गणपत राउत के इन घरों में कुल 24 लोगों का संयुक्त परिवार रहता है। बताया गया कि दयाराम बोटरे को 1987-88 में इंदिरा गांधी आवास योजना के तहत घर मिला था। वही अन्य परिवारों को 2010-2011 में घरकुल योजना के अंतर्गत घर मिला। पीड़ितों का कहना है कि जिस जगह हाई टेंशन लाइन और पादन रास्ता दिखाकर अतिक्रमण बताया जा रहा है, वहां पहले घर बनाए गए और बाद में लाइन बिछाई गई। इसके बावजूद उन घरों को तोड़ने की कार्रवाई की जा रही है, जबकि उनके पास घर टैक्स की रसीदें और अन्य जरूरी दस्तावेज भी मौजूद है। तहसीलदार कार्यालय से मिली जानकारी के अनुसार हाईकोर्ट के आदेश पर 3 जून तक मकान खाली करने का नोटिस पीड़ितों को भेजा गया है। बुधवार 4 जून को पुलिस बंदोबस्त के साथ प्रशासन बस्ती में घुसे, जिससे स्थानीय नागरिकों में आक्रोश फैल गया। मौके पर तहसीलदार और स्थानीय नागरिकों के बीच तीखी बहस भी हुई। आखिरकार दोपहर 4 बजे के करीब पीड़ित परिवार नागपुर हाईकोर्ट से 6 जून तक का स्टे लेकर आए, जिसके बाद प्रशासन को तत्काल कार्रवाई रोकनी पड़ी। पीड़ित परिवारों की मांग है कि यदि प्रशासन को अतिक्रमण हटाना ही है तो पहले उन्हें वैकल्पिक स्थायी आवास प्रदान किया जाए। पहले घर दिया फिर तोड़ने चले आए, ये अन्याय है, ऐसे पीड़ितों ने मीडिया से कहा। अब इस मामले में आगे क्या रुख लिया जाएगा, ये कोर्ट के आगामी आदेश और प्रशासन की नीति पर निर्भर करेगा। मगर फिलहाल सूराबर्डी में प्रशासन और नागरिकों के बीच टकराव की स्थिति बनी हुई है। जेव्हा मोजणी करत होते आमच्या घराची, तेव्हा सरपंच आणखी उपसरपंच सचिव कोणीच इथं आम्हाला सपोर्ट नाही करत होता। ते म्हणत होते हे शासनाचा न्याय आहे, आम्ही काही करू शकत नाही। जेव्हा की त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स आमच्या घराचे आम्हाला न विचारता त्यांनी या शेंद्राला त्यांना दिले, आम्हाला न विचारता, कारण की त्यांचा कोणताच अधिकार नव्हता। आम्हाला न विचारता आमचे डॉक्युमेंट्स त्याला द्यायचे। ग्रामपंचायत वाल्यांनी दिले आमचे डॉक्युमेंट्स। तेव्हा हे एवढं प्रकरण झालं आहे जास्तच। आधीचे घर आहे, मग तो झोपा काढून राहिला का झोपा काढून सण्याने हे केलं आहे? पहिला माहीत पडलं पाहिजे ना त्याला। इथं ज्यावेळेस इथं आता ते ग्रामपंचायत पण काही करून नाही राहिलं, नाही तर ग्रामपंचायतची सरपंच काही करत नाही। आम्ही सारी रेकॉर्डिंग करून ठेवली आहे तिची वाली। आम्ही आता आमचा पैदाशी इच्छी झालेली, लहानपण बचपना इथंच गेला आमचा। या सुनवारी आता आल्या, आता नवीन नवीन मकानं झाले, हे पडण तर त्याच्या जीवावर किती हे होईल? आम्ही हे लहान लहान लेकरं कुठं घेऊन जाणार आहे माणूस? माझे नाव सीमा दीपक बोटरे आहे, मी इथे सुराबर्डीला राहत आहे। 60 वर्षाच्या अगोदर हे गाव वस्ती बसलेली आहेत। माझ्या सासऱ्याचा जन्म पण इथेच झाला आहे। आता 65-70 वर्षाचे झाले आहेत। त्यांचं आता जसे हे शेंद्रे साहेब आमच्या घराच्या मागे त्यांची शेती आहे, त्यांना आमच्यावर असा नोटीस पाठवला। पहिले ग्रामपंचायततर्फे टाकला होता। हा नोटीस आम्हाला हायकोर्टाचा नव्हता आला, फक्त ग्रामपंचायतमधून आला होता। ग्रामपंचायतला आम्ही अप्लाय म्हणजे डॉक्युमेंटसाठी अप्लाय केली, पण त्यांना आम्हाला तो रिप्लाय दिला नाही। त्यांना डायरेक्ट म्हटलं का आमच्यापाशी आहे नाही, तुम्ही तहसीलमध्ये जा। आम्ही तहसीलदाराकडे गेलो, तहसीलदाराकडे टाकले डॉक्युमेंट्स बनवासाठी। त्याला आम्ही अपील केली, त्याला डॉक्युमेंट्स टाकले, त्याच्यापासून लिहून आणलं का आम्हाला ह्या तारखेला द्या बा म्हणून। मग त्यांनी म्हटलं जसं तुम्ही आपल्या ग्रामपंचायतलाच मागा। ग्रामपंचायतमध्ये गेलो, ग्रामपंचायतला विचारलं, ग्रामपंचायतमध्ये आम्ही काही नाही करू शकत। आणि हे त्यांनी पहिले पांधन म्हणून टाकली होती। पहिल्यांदा आले तर आमच्या जसे हे शिंदे साहेबाच्या तिकडून मोजले होते, त्यांचं घर जात होतं अर्धा।
तर त्यांनी म्हटलं काय त्यांचं घर एवढंसं कोणता टाकून तर त्यांना साईडनं करून त्यांना वाचवलं त्याचं घर. मग दुसऱ्यांदा मोजलं तर दुसऱ्यांदा आमच्या रस्त्यापासून मोजलं आणि तिसऱ्यांदा मोजलं तर आमच्या घराच्या अर्धे कोणते मोजले. चौथ्यांदा मोजणी केली तर आमच्या एकदम घराच्या मागून केली त्यानं. आम्ही म्हटलं का तुम्ही घराच्या मागून कशी घेऊन राहिले बा, ते हायकोर्टात सांगा म्हणे आम्हाला त्याच्यात हायकोर्टातलं काहीच नव्हतं आलं. मग आता तुम्हाला कधी समजलं की हे आम्हाला 19 तारखेला नोटीस पाठवलं. आम्ही सरांसोबत बोललो, आम्ही तिथं जाऊन राहिलो, डॉक्युमेंट्स भेटले पाहिजे बा म्हणून आम्ही गेलो. त्यांनी म्हटलं तुम्ही म्हणे 3 तारखेला करा. 3 तारखेला आम्ही गेलो कोर्टामध्ये, तहसीलदाराकडे आम्ही बावनकुळे साहेबाकडे गेलो. त्यांनी त्यांच्यापासून लिहून आणलं, तहसीलदाराला दिलं. तहसीलदाराने डायरेक्ट म्हटलं की आम्ही काही नाही करू शकत, तुमचे घर पडन म्हणजे पडन. कासाठी पडणार, आम्ही लहान लेकरं घेऊन कुठं जाऊ, लहान लेकरं घेऊन कुठं जाऊ. आम्हाला पहिले यायनं नोटीस नाही पाठवला, काही नाही पाठवला. एका दमानं वरतून कसा का ऑर्डर आला बा. आणि हा सर्वच जण म्हणते का या पहिल्या नोटीसमध्ये नाही पडू शकत, 3 नोटीस येऊ शकते. मग आम्हाला पहिल्या नोटीसमध्ये कसं काय आम्हाला एकदम घरी खाली करण पडन बा म्हणून असे म्हणून राहिले आहेत. आम्ही लहान लेकरं घेऊन कुठं जाऊ आता. आमदाराची पण मदत नाही आम्हाला. नितीन एकनाथ शेंद्रे यांनी शेती घेतली आणि त्यानंतर तो आमच्या घरावर कारवाई करत आहे की अतिक्रमण आहे, पांदण आहे. कारण की इथे पांदण मोकळी आहे